मंडळी, असे म्हटले जाते की आपल्या देवघरात जल म्हणजेच पाणी हे 24 तास घरात नेहमी असावे। एखाद्या कलशात, तांब्यात, ग्लासमध्ये हे पाणी आपण नक्की ठेवावे। यामुळे काय होते तर ज्या घरातील देवघरात पाणी असते त्या घरात सुख, समृद्धी व शांती लाभते। अशा देवघरातील मूर्तींना तडे जात नाहीत, कधीच फुटत नाहीत। अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्ती या तडकतात, फुटतात आणि त्यामुळे अपशकुन घडून येतो। आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील देवघरात तांब्याभर जल आपण अवश्य ठेवावे। तांब्याच्या, चांदीच्या पात्रात हे जल आपण ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्ही सकाळी देवपूजा करणार असाल तेव्हा आदल्या दिवशी ठेवलेलं पाणी आपण आपल्या घरातील एखाद्या झाडाच्या बुंद्याशी ओतून द्या आणि नवीन पाणी आपण त्यात भरायचं आहे। जवळपास एखादे नदी किंवा सरोवर असेल तर त्यात देखील आपण हे जल समर्पित करू शकता। त्यानंतर आपण पुन्हा नव्याने आपण हे जल भरून ठेवायचे आहे। यामुळे कुटुंबात समाधान नांदू लागते। कलश एक गोलाकार उभड पात्र। कौटुंबिक व सामूहिक शुभकृत्ये व धार्मिक विधीत कलश या वस्तूला अतिशय प्रतिष्ठित स्थान आहे। विश्वकर्म्याने देवांच्या कलेचे ग्रहण करून निर्माण केल्यामुळे त्याला कलश म्हटले जाते। कलशांची शितिंब्र, जलसंभव, पवन, अग्नी, यजमान, कोशसंभव, सोम, आदित्य, विजय असे 9 प्रकार असून विजय कलश पीठाच्या मध्यभागी स्थापन करतात। बाकीचे पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, उत्तर व दक्षिण अशा क्रमाने 8 दिशांना स्थापन करतात। कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य मांगलिक चिन्ह असल्यामुळे त्याच्या सानिध्यात व साक्षीने शुभ कार्य घडवतात। प्रत्येक शुभ प्रसंगात कार्यारंभी जशी गणरायाची पूजा होते तसेच कलशाचे पूजन करतात। पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक म्हणजे कलश होय। संत ज्ञानेश्वरांनी गीतेला मंदिर व अखेरच्या अध्यायाला कलश अध्याय म्हटले आहे। कलशाची निर्मिती समुद्रातून प्राप्त होणाऱ्या अमृतासाठी झालेली आहे आणि सागरामध्ये तर सर्व नद्यांचं तीर्थ समाविष्ट झाला आहे। याशिवाय सागर ही भगवंताची विभूती आहे। यामुळे मंगल कलशामधल्या जलांमध्ये गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा, गोदावरी आदी सर्व सरितांचा तीर्थांचा वास होतो। कलश या भांड्याला कळशी असं म्हटलं जातं। आपल्याकडे मंगल कार्यादी प्रसंगी कलशाला फार महत्त्व असतं। देव आणि दानवांनी समुद्र मंथन करण्यामागचा हेतू असा होता की या मंथनातून अमृत निघावं। पण हे अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते भांडं कसं तयार करायचं असा प्रश्न उपस्थित झाला। तेव्हा विश्वकर्मा या महान कलाकारावर ही जबाबदारी सोपवण्यात आली। त्या विश्वकर्माने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांडं तयार केलं, त्यालाच कलश म्हणतात। अशा मंगल कलशाचा आकार व मोजमाप कशी असावीत हेही शास्त्रकारांनी सांगून ठेवलेले आहेत। 50 अंगुले परीघ, 16 अंगुले उंची आणि 8 अंगुले मुख असं त्याचं प्रमाण आहे। शितिंद्र, जलसंभव, अग्नी, पवन, यजमान, कोशसंभव, सोम, आदित्य आणि विजय असे कलशाचे एकूण 9 प्रकार आहेत। यातला विजय कलश हा फक्त पीठाच्या मध्यभागी स्थापन करतात आणि बाकीचे प्रत्येकी एक यानुसार 8 दिशांना स्थापन करतात। याच कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात असं कालिका पुराणात म्हटलं आहे। कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा, गळ्याच्या जागी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण आणि 10 दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात। कलशाच्या पोटात सप्तसागर, सप्तद्वीप, ग्रह, नक्षत्र, कुलपर्वत, गंगा, सरिता आणि 4 वेद असतात असं समजून त्याचं चिंतन करावं। ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढलेल्या कलशाची स्थापना केल्यावर त्यामध्ये जल घालून सोनं, माणिक, मोती, पाचू, प्रवाळ, पुष्कराज ही पंचरत्न घालतात। दुर्वा, आम्रपल्लवी, नागवेलीची पानं यांच्या पंचपत्रीने त्याचं मुख सुशोभित करतात। गणपतीचं पूजन दारावर अंबा क्षेत्रपाल, उंबरट्यात वास्तू, दाराच्या उजव्या बाजूला गंगा नदी, डाव्या बाजूला यमुना नदी आदी पूजन कराव्यात। यजमान आणि देवपूजा साहित्य घेऊन यजमान पत्नीने जलपूर्ण कलश घेऊन पुरुषांनी उजवा पाय आणि महिलांनी डावा पाय टाकून मंगलवाद्य व वेद मंत्रांच्या निनादात गृहप्रवेश करावा। या मंगल कलशावर श्रीफळ किंवा धान्याने भरलेलं पूर्ण पात्र ठेवतात। माती हा भूमातेचा अंश आहे आणि भूमी ही सुवर्णाची माता आहे। यामुळे मृत्तिकेचा किंवा सुवर्णाचा कलश धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येतो, परंतु मातीचा कलश धक्का लागला तर भंगण्याचा संभव असतो। सुवर्णाचा कलश करणं आर्थिक दृष्टीने अशक्य असतं, तेव्हा अशा कार्यासाठी चांदीचा किंवा तांब्याचा कलश वापरतात। घरात ठेवलेल्या कलशाची अथवा दरवाजाच्या चौकटीच्या वरती ठेवलेल्या कलशाची रोज पूजा करावी असा कुलाचार आहे। म्हणून रोजची पूजा सुरू करण्यापूर्वी
पाण्याने भरून ठेवलेल्या तांब्याला प्रथम गंध, अक्षता, फुलं वाहतात. कलशामध्ये गंगा नदीचं पाणी वापरता आलं तर उत्तम. यानंतर गंगा स्तोत्र, वास्तुस्तोत्र, नवग्रह स्तोत्र म्हटल्यास अतिशय उत्तम. गंगा पूजा हेही कलशपूजन आहे. कलशपूजन आपल्या सुखशांतीसाठी करावं. आपण रोज घरी पाणी भरण्यासाठी वापरतो. त्या घागरी, कळशा, लोटे यासारखी भांडी ही कलशाचीच प्रतीक असतात. म्हणून आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून निघताना पाण्याने भरलेलं भांडं घेऊन एखादी सुवासिनी आपल्यासमोर आली तर त्या रूपाने सर्व देवतांचा वास असलेला कलश समोर आला असं मानण्यात येतं आणि त्यामुळे हा शुभ शकुनच समजतात. देवाच्या नावाचा कलश म्हणजेच कुलदेवीसाठी कलश सदैव स्थापन करायचा असेल तर रोज किंवा दर आठवड्यातून 2 वेळा मंगळवारी व शुक्रवारी किंवा निदान आठवड्यातून एकदा मंगळवारी शुक्रवारी त्यातील पाणी बदलणे आवश्यक आहे. त्या पाण्यात पुन्हा तेच सुपारी कॉईन टाकले तरी चालेल व त्याबरोबर कलशात गंगाजल, इतर नदीचे जल, चंदन, अष्टगंध, हळद कुंकू, अक्षता, गहू 2-4 दाणे, कमल बीज, तिळा एवढा भीमसेन कापूर, दुर्वा, तुळशीपत्र, सुवर्ण, रजत वगैरे यापैकी जे जे शक्य असेल, उपलब्ध असेल ते कलशात टाकावे. काही वस्तू त्याच पुन्हा वापरल्या तरी चालतात. आंब्याची, विड्याची पाने नसली तरी चालेल. आधीचे पाणी सर्व घरात, भिंतीवर, कोपऱ्यांमध्ये, जमीन जागेत शिंपडू शकता. थोडेसे आंघोळीला घेऊ शकतात. झाडात विसर्जन केल्यास उत्तम, कारण पायाखाली येणार नाही. नारळ दर महिन्याला बदलणे. एखादा दिवस फिक्स करायचा, जसा की पौर्णिमा, पंचमी, अष्टमी, नवमीपैकी कोणताही एक दिवस देवीसाठी असेल तर. देवासाठी असेल तर एकादशी, शिवरात्री, चतुर्थी, पौर्णिमापैकी कोणताही एक दिवस. चुकून आपण ठरवलेल्या योजलेल्या दिवशी काही कारणाने अडचण, सोयर, सुतक इत्यादीमुळे पाणी, नारळ वगैरे बदलता आले नाहीत तर ते अशोध संपल्यानंतर लगेच बदलावे आणि जुना नारळ फोडून गोड करून खावे. चुकून खराब निघाला तर तो विसर्जन करावा. मनात काहीही भीती, वाईट वगैरे आणू नये. स्थापन केलेल्या कलशाला वर नारळाला रोज हळद कुंकू, फूल, गजरा वगैरे अर्पण करणे. जुने निर्माल्य काढून झाडात, मातीत, पाण्यात वगैरे विसर्जन करावे. जर चुकून कलशातील नारळाला कोंब आला तर जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत तोच ठेवावा. त्याला काळजीपूर्वक वाढवावा. थोडा मोठा झाल्यावर आपल्या जागेत लावावा किंवा मंदिरात परिचितांकडे जागा उपलब्ध असेल तेथे लावण्यासाठी द्यावा व काळजी घेण्यास सांगावे व स्वतःसुद्धा अधूनमधून देखभाल करावी. चुकून नारळाला तडा गेला, सडला, सुकला वगैरे तर लगेच बदलावा. घाबरून जाऊ नये. सुतक, सोयर असेल तर ते संपल्यानंतर लगेच कलशातील पाणी वगैरे बदलणे. नारळ वगैरे बदलायच्या वाटत असेल तर लगेच बदलू शकतात किंवा तोच वापरला तरी चालेल. कलशाऐवजी नुसता नारळ, शहाळे कोणी ठेवतात. त्यासाठी सुद्धा थोड्याफार प्रमाणात म्हणजे पूजन बदलणे वगैरे वरील नियम लागू होतील. घरात एकापेक्षा जास्त कलश, नारळ स्थापन करू नये.